बोलवले? गावची यात्रा आली बाबा. गावची यात्रा आली. पैसेवाला माणूस. कोण रे? किशोर. किशोर कुमार का? आला की. आला बोलव त्याला. किशोर कुमार. काय चाललं अनिल? बरं चालले. तुमच्या आशीर्वादाने माझे बरंच आहे. तुम्हाला माहिती का? काय रे? अरे शासनाने माझा सत्कार केलाय. सत्कार केला? हा सत्कार केला. सत्कार हा. नुसता सत्कार नाही केला. अरे मला पासपोर्ट दिले. हा? पासपोर्ट दिले. खरं? कुठे फिरायचं म्हटलं तर फुकाट. फुकाट? रुपया खर्च नाही. खरं? हा खायला प्यायला सगळं फुकाट. सगळं फुकट. अरे कुठे जा नुसतं फुकाट. 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 मग प्रवास करतो कशाने तू? विमानानं विमानानं? विमानाने प्रवास करतो. बापरे. परवाचीच गोष्ट आहे. हा. थायलंडला गेलो होतो. कुठं? थायलंड थायलंड थायलंड. थायलंड हा. हा थायलंडला गेलो होतो. हा. अरे विमानात बसलो असं विमान उडालं. हा. त्याच्यानंतर थोडस पुढे गेलो. पुढे गेले. पुढे गेल्यानंतर हा. एका माणसाने त्याची सुटकेस उघडली उघडले. आणि त्याच्यातले पैसे काढले हा. आणि खिडकी वाटे फेकायला लागला. फेकून दिले. हा फेकायला लागला. मग मला विचार आला. हा. म्हणलं का हो माशे तुम्ही हे पैसे खाली का फेकता? का बॅगता? तो काय म्हटला? काय? आमच्या देशात पैशाची उत्पन्न जास्त आहे. होय. बाबा. अरे बाप म्हणलं बघा देश कुठं कुठं चालल्यात कुठे कुठे आणि चालले? आपण कुठं आहे. बघा. थोडस अजून विमान पुढे गेलं. पुढे गेले. दुसऱ्या माणसाने सुटकेस उघडलं. हा. त्याने बी हिरे माणिक मोती काढले हा. आणि सुटकेस मधून फेकायला लागला. फेकून दिले. हा खिडकी मधून हा. खिडकीतनं फेकायला लागला. बरं. त्याला मी विचारलं म्हणजे का हो माशे हा. तुम्ही हिरे माणिक मोती खाली का फेकता? हा. त्याने मी तेच सांगितलं. हा. म्हणे आमच्याकडे हिरे माणिक मोती उत्पन्न जास्त आहे जास्त आहे. म्हणून आम्ही फेकतोय. अरे मग मला बी राग आला. हा. मग आपल्या भारताबद्दल आम्हाला काय अभिमान नाही का? हा. मी डोकं चालवलं. हा. माझ्या शेजारी एक होतं म्हातार. म्हातारे. उचललं म्हातारे खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. फेकून दिलं. म्हातारा फेकून दिलं का? म्हातारं फेकून दिलं. हा. त्या दोघांनी मला विचारलं हा. का हो माशे हा. तुम्ही हे म्हातारं खिडकीच्या बाहेर का फेकलं? का फेकलं? मी सुद्धा त्यांना वजनात सांगितलं काय रे? आमच्याकडे माणसाची उत्पन्न जास्त आहे. हे सांगायला ह्यासाठी विमानात बसला होतास काय? विमान हा? तो बापाने तरी विमान पाहिले रे. काय रे? अरे काल एसटीने आलोय रे. अरे 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 अरे. का बोलवलं? अरे गावची यात्रा बाबा. गावची यात्रा भरवायची म्हणजे ते का आपल्या दोघा तिघांची कामं नाही. नाही. गावची यात्रा भरवायची म्हणजे त्याला पंच कमिटी असते, असते. यात्रा कमिटी असते, अध्यक्ष उपाध्यक्ष असते. त्यांचा सल्ला घ्यावा लागतो. नंतर त्याचा पुढचा पाऊल पुढे टाकावा लागतो. आपल्यातला चौथा मित्र विजय पाटोळे रांजणगावकर त्यांना आवाज देतो बोलून घेतो. अहो विजय पाटोळे रांजणगावकर. राम 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 राम. कसं काय चाललंय मित्र? मज्जेत. अनिल तुझं कसं काय चाललंय भाऊ? चालले बाबा. हॅलो मित्रांनो, लई दिवसांनी भेटला अरे. गड्या. भेटला तर भेटला, जिवंतच भेटला रे. काय मूर्जा बघतो का आमचं? तसं नाही बाबा, मागे कोरोनाचा पिरियड चालू होता. त्या महामारीतून कोण वाचलं कोण मेलं देवाची कृपा आई बाबाची पण नाही. म्हणून आपण परत एका मेरेल भेटलो. खरंय. त्यासाठी चांगलं वागा, चांगलं राहा. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल असं कधी वागू नका. बाकी सगळं बरं चाललंय ना? हा? जरा थोडं लांबून बोल. काय? लांबून बोल. अरे बावळट माणसं बेकार धंदा सोडून द्या ना. जरा कामाधंदे करा, पैसे कमवा. अरे आता लांबून बोल. ड्रेसला हात लावू नको. नुसती 40,000 रुपये नुसती ड्रेसची शिलाई. 40,000 तुमच्या माईची बेकार बोंबले हो. 40,000ची नुसती ड्रेसची शिलाई. विजू काय रे? ड्रेस तर लय भारी शिवला रे. अरे काय बावळट माणूस आहे रे? अरे ड्रेस तर लय भारी शिवलाय. मग पायात बुट असतात लय भारी शोभला असता. याला काय बावळट आहे रे? काय रे? याला अक्कल आहे का? अक्कल आहे का तुला? हे म्हणतो पायात बूट असतात. काय झाला? हा ड्रेस तर शिवला ना. 40,000 रुपये ड्रेसची शिलाई 40. आणि बूट बूट घेईन कोणीतरी. काय 40,000ची नुसती शिलाई. आणि बूट म्हणतो की बूट कोणते? घेईन कोणतरी. अय विजू भाऊ काय रे? तू गाडी घेतली म्हणे. गाडी? हा? अरे बुलेट घेतली. बुलेट असं? 1,90,000ची बुलेट घेतली भाऊ. बघ आपल्याकडे सायकल नाही. सायकल नाही भिकार धंदे सोडून द्या. बुलेट घेतली आहे. बघ चावी दे जरा. काय राऊंड चावी दे राऊंड मारून येतो. चावी? हा अरे चावी दिली असती बरं का किशोर. मग पण त्यात पेट्रोल नाही रे. टाकायचं नाही का मग? हा? टाकायचं ना. टाकीन कोणीतरी. टाकीन. हे अरे हे भाऊ ठीक काय 1.5 लाखाची बुलेट घेतली. पेट्रोल टाकेल कोणी ते काय बात? ड्रेस घेतलाय बुट घेईन कोणीतरी. अय विजू भाऊ काय रे? तू घर बांधायला काढलं म्हणे. हा? घर अरे काय बावळट माणसं येतो. अरे घर असलं बांधाय काढले. आता काय सांगायचं तुला? 80 लाख रुपये नुसतं पाया भरणीला घालवल्यात. 80 लाख. 80 लाख. 80 लाख तुमच्या रुपये. माईची बेकार धंदे सोडा. जरा काम धंदे करा, पैसे आपल्याला कमवा. घर नाही राहायला बघ. घर नाही तुम्हाला राहायला. 80 लाख रुपयाचा पाया. अं, भाऊ काय रे? वर्ष बांधकाम रे. यार काय बावळट माणूस आहे. पाया तर भरला ना. 80 लाख रुपये घालवलेत ना. वरचं बांधकाम ना करीन कोणीतरी.
यो आपल्याला येड्यात काढायला लागला. गाड्यात काढायला लागला. ड्रेस घेतलाय, बुट घेईन कोणतरी, गाडी घेतली, पेट्रोल टाकीन कोणतरी, पाया भरलाय, वरचं बांधकाम करेल कोणतरी, याला कोड्यात घेतोय, पलीकडनं उभं राय. इजू ए इजू, काय रे मी ऐकलं तू लग्न केलंय म्हणे. ए, इतका मारीन तोंड सुचत तुला. काय काय झालं लग्न केलं ना? लग्न अरे पट्ट्याचं लग्न झाले, तालुक्यात लग्न झालं नाही कोणाचं, जिल्ह्यात लग्न नाही झालं. जेवणाचं काय? जेवणाचं अरे 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 जेवणाचं 90 लाखाची नुसती बुंदी होती, बुंदी 90 लाखाची बुंदी. 90 लाखाची बुंदी होती. ऐकलं का? हा. 90 लाखाची बुंदी होती, हा, मग? प्रत्येक घरोघरी वाटली बुंदी. अरे तालुक्यात जिल्ह्यात लग्न नाही झालं तस. विजू भाऊ काय रे लग्न केलं खरं, हा. काय पोरं बाळ रे? याला काय बावलाट माणूस आहे म्हणतोय पोर बर. अरे लग्न केलंय ना, लग्न केलं की नाही? लग्न केलंय का नाही मी? आणि पोरांचं काय, पोर ना काढी कोणतरी. तुझ्या मायच्या आवला तुझ्या गाडीन कोणीतरी. मग मी काय असं आहे काय? हा राम कोरा, ड्रेस घेतलाय, बुट घेईन कोणीतरी, गाडी घेतली, पेट्रोल टाकेल कोणीतरी, लग्न केलं तर पोरं बी काढू दे ना कोणाला तरी. ए, दिन थोबाड ठेवून दे. रापकन दिन का नाही? असं दे मित्र, सिंगल केल्याशिवाय कोण सिंगल पाचते का इथं बोलवण्याचं कारण? गावची यात्रा. 4 दिवस आली गावची यात्रा, त्यासाठी छोटा मोठा तमाशाचा कार्यक्रम आणला. तुमच्या नजरेत कोणता तमाशा आहे का? नाही, तुझ्या माझ्या नजरेत एकच तमाशा. कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंगमुळे मांजरवाडीकर यांचेच नातू आविष्कारमुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. चांगला तमाशा आहे, किती पैसे गेले चाल, पण हाच तमाशा आपल्या गावाला नाही. चालले काय? चलायचं? चला बरं. चला.